श्री गणेश दत्त गुरुभ्यो नमः। शोषणं भवसिन्धोश्च ज्ञापनं सारसम्पदः गुरोः पादोदकं सम्यक् तस्मै श्री गुरुवे नमः। परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या 1641व्या भागाचं मी पठण करीत आहे। आज अश्विन कृष्ण षष्ठी, मंगळवार दिनांक 22 ऑक्टोबर 2024। उपदेशामृत संग्रह भाग 7 या ग्रंथातील भगवान श्री दत्तात्रेय सत्संग मंडळ मुंबई दिनांक 6/2/1993, बैठक क्रमांक 157, परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामी यांच्या श्री क्षेत्र गाणगापूर येथील आनंद यात्रेच्या वेळी त्यांनी केलेले भक्तांशी हितगुज भाग 12। आपल्या प्रासादिक वाणीतून या भागात परमपूज्य सद्गुरू पुढे म्हणतात, भगवंताला प्रदक्षिणा घालण्याची ही एक परंपरा पूर्वीपासून चालत आलेली आहे। हल्ली खूप माणसं आपण प्रदक्षिणा घालत असताना पाहत असतो, परंतु ते अज्ञानाने भराभर प्रदक्षिणा घालून त्यांच्या मनात ठरवलेल्या संख्ये एवढ्या पुऱ्या करीत असतात। प्रदक्षिणा अतिशय सावकाश शांत चित्ताने मारायच्या असतात। तसे केल्याने मनाची स्थिरता होते। एखादी गरोदर स्त्री तिच्या डोक्यावर पाण्याने भरलेला कुंभ घेऊन चालताना जशी काळजी घेईल व ज्या गतीने चालू शकेल अशा गतीने हळूहळू प्रदक्षिणा घालावी। प्रदक्षिणा चालू असताना आपसात कोणाशीही काहीही बोलू नये। पती पत्नी मुले परिचितांशीही बोलू नये। अशा शांत व स्थिर चित्ताने फक्त एक प्रदक्षिणा देवाला घातली तरी पुरी असते। आपल्या एका जन्मासाठी एक प्रदक्षिणा समजावी अशी पद्धत आहे। आपला प्रवास अनेक जन्मातून झालेला असतो, म्हणून प्रत्येक जन्मासाठी एक या हिशोबाने अनेक जन्मांच्यासाठी अनेक प्रदक्षिणा देवाला घालणे जरुरीचे आहे। हे सर्व करताना प्रत्येक प्रदक्षिणेला काळजी घेणेही तेवढेच जरुरीचे आहे। आपण ज्या भगवंताला प्रदक्षिणा घालत असतो त्याची मूर्ती किंवा रूप आपल्या मनात साठवीत राहावे, म्हणजे आपले चित्त लवकर स्थिर होऊ लागते व इतरत्रही आपले लक्ष लागत नाही। पूर्वी ब्रह्मर्षी नारद मुनी फिरत फिरत चालले असताना त्यांनी कर्नाटकात भक्ती झोपलेली पाहिली। तेव्हा त्यांनी तिला उठवण्याचा प्रयत्न केला। भक्ती झोपेतून उठली खरी, परंतु तेव्हा तिने नारदांना सांगितले की तुम्ही जरी आता मला उठवले असले तरी मी तुम्हाला सांगून ठेवते की मी इथेच कर्नाटकात राहणार आहे, आणखी कुठेही इतरत्र जाणार नाही। त्यामुळे आद्य शंकराचार्यांनी आपला एक मठ कर्नाटकात काढलेला आहे। भक्तीचे वास्तव्य कर्नाटकात असल्याने तिथे सर्व कला, गायन, नृत्य इत्यादी सापडतात। तेथील लोकांचा दोष फक्त एकच की त्यांना गोड बोलता येत नाही। त्यांचे आपसात बोलणे चालू असले तरी ते आपल्याला 10 मिनिटांपेक्षा अधिक काळ ऐकवत नाही। मुसलमान समाजात मौलवी लोक त्यांच्या जनतेला शिक्षण घेऊ देत नाहीत। शिक्षण नसल्याने ते धर्मांध राहतात। त्यांच्यात त्यामुळे केवळ धर्माभिमान व उपभोग हेच गुण त्यांच्यातील वाढीला लागतात। तसे केल्याने ते कोणालाही कापाकापी करीत सुटतात। मंदिरे, मूर्ती आपल्या देवांच्या तोडीत असतात। आपल्या धर्मात उपभोगाला स्थान नाही। समाजात आता बदल घडू लागला आहे। आपल्यामध्ये होणाऱ्या बदलांचे त्यांनी भान ठेवले पाहिजे। आता भविष्यात त्यांचे काही चालणार नाही। खालचा वर्ग त्यांना बरोबर घेऊन आपल्या विरुद्ध आणण्याचा प्रयत्न करीत असतो। असे असले तरी याच्या पुढे आपले काही बिघडणार नाही। 9-10 वर्षांनी सर्व परिस्थिती बदललेली असेल। यांचा जन्म क्षत्रिय व अंत्यज यांच्यामधून वाम मार्गाने झालेला आहे। पूर्वी समाजात अंध समजुतीने जबरदस्तीने धर्मांतर चाले, परंतु काही कर्मठ चालींमुळे त्यांना आपल्या समाजात परत घेतले गेले नाही। ही फार दुःखाची गोष्ट आहे। दुसऱ्याचा धर्म भ्रष्ट करणे एवढेच फक्त ह्या लोकांना ठाऊक असते। हल्ली सरकारी धोरणेही अल्पसंख्याकांचे लाड करण्याकडेच असतात।
मध्यंतरी मी आजारी होतो तेव्हा टीव्ही पाहण्याचा योग आला. त्या कार्यक्रमात कारखान्यामध्ये मशीनची पूजा करताना दाखवलं होतं. पूजा केवळ म्हणायचे खरी, ती पूजेची चेष्टाच चालू होती. पूजा सांगायला जी व्यक्ती बसवली होती तिचे बोलणे, उच्चार, आविर्भाव हे काहीच योग्य नव्हते. आपण कोणी त्याची तक्रार करत नाही, त्यामुळे असे चालून जाते. इतर धर्मियांच्या पूजेची नक्कल ते कधीच करून दाखवत नाहीत. त्यांनी कधी मशिदीतील नमाजाची चेष्टा टीव्हीवर दाखवण्याचे ऐकिवात नाही. आपल्या पूजेचीच फक्त विकृती दाखवतात. राम मंदिरात अयोध्येला खूप घाण आहे असे सांगितले जाते, पण मी सांगतो की तिथे घाण आहे म्हणूनच ती जागा आम्हाला ताब्यात घ्यायची आहे, कारण आम्हाला तिथेच खरे शांती लाभते. काही लोक म्हणतात विश्वेश्वराच्या समोर काशीला पायाखाली वेद तुडवला जातो, परंतु यामध्ये आमचे म्हणणे असे आहे की आमचे वेदच एवढे अफाट आहेत की त्यामुळे पाय ठेवायलाही जागा उरत नाही. आपल्याच धर्मावर आपलेच टीका करीत असतात, त्यामुळे परधर्मीयही काहीही बोलू लागतात. खरे पाहता आपण ईश्वराचे दर्शन घेतो व त्याचे चरणी प्रार्थना करीत असतो, पण काही दुसऱ्या धर्माचे लोक स्मशानातच नमाज पडतात. किती विचित्र परिस्थिती आहे. आपण सर्वांनी याची नोंद घ्यायला पाहिजे. आपल्या धर्मात तुकाराम, नामदेव, शंकराचार्य सर्वांनी देव मूर्तीतून पाहिलेला आहे. असे असताना देवाची मूर्ती आपण का कनिष्ठ मानायची, याचा तुम्ही विचार करा. कर्म करण्यात कुठेही शंका मनात नसावी. आपण करीत असलेल्या कर्माचा अभिमान बाळगायला पाहिजे. तुम्ही जी सेवा कराल ती श्रद्धेनेच करा. त्याची फलश्रुती न मागता केली तर अधिकच मिळेल. श्रीकृष्णाने सांगून ठेवले आहे की तुम्ही एकाच रूपाने, एकाच मार्गाने सेवा करीत असता आम्ही अनंत मार्गाने तुम्हाला फळ त्याचे देत असतो. दानामध्ये वैशिष्ट्य असे की देणाऱ्याला पुण्य लाभते व घेणाऱ्याला त्याचा दोष येतो, परंतु जेव्हा ग्रहण सुटते तेव्हा जर तुम्ही दान केले तर तुम्हाला पुण्य तर लाभतेच व तुमचे दारिद्र्यही जाते व ते दान घेणाऱ्याचीही उन्नती होते. इथे गाणगापूरमध्ये मंदिरात पादुकांच्या बरोबर श्री गुरूंची मूर्ती आहे. इथे पश्चिममुख देव आहे. त्यांचे हे रूप संन्याशाचे आहे. संन्याशाला पूर्वेकडे तोंड करून पूजा करावी लागते. क्षात्रपंथीय उत्तरेकडे मुख करून पूजा करतात. तो प्रकार दक्षिणेकडे कर्नाटकात व मद्रासमध्ये चालतो. आपल्याला अशी पद्धत तमोवृत्तीची वाटते. आपल्या भागात फक्त दक्षिण दिशा सर्व कार्याला वर्ज्य समजली जाते. जेवतानाही दक्षिणेकडे तोंड करून बसू नये. झोपतानाही आपले पाय दक्षिण दिशेला असू नयेत याची काळजी घ्यावी सर्वांनी. मध्यंतरी मी पुण्याला दवाखान्यात होतो. तिथे पलंगावर झोपल्यावर दक्षिणेकडे पाय होतील अशी व्यवस्था होती, परंतु ती व्यवस्था प्रथम बदलून घेतली व नंतरच त्या पलंगावर झोपलो. हल्ली दिशांचे ज्ञान खूप जणांना नसते. श्री गुरुदेव दत्त. गुरुबंधू आणि भगिनींनो, आजचे हे हितगुज पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण. या हितगुजाच्या पुढील भागासाठी पुन्हा भेटूया उद्या सकाळी 6 वाजता. श्री गुरुदेव दत्त.